आहे महाराष्ट्राच्या शिल्पेच्यातील मानाचा तुरा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आज यांची 301वी जयंती. 31 मे 1725 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला. तर आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेत मी मराठा साम्राज्यात होळकर घराण्याचे योगदान याविषयी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मल्हारराव होळकर हे साधेसुधे नाही, तर ते वयाच्या 7 ते 8 वर्षापासूनच मेंढ्या चालत चालत भुईराजेंकडून संशय शत्रू समोर येताना यवनांच्या समोर कसे जायचे ते अचूकपणे शिकले होते. एक दिवस संशय फिरवताना भुईराजांनी त्यांना पाहिलं. त्यांना वाटलं हे पोरग काहीतरी औरच आहे, हे 100 नाही, हे 1000 एक आहे, हे पाणी काहीतरी वेगळंच आहे. जशी आमच्या गावातली पोरं फिरतात तसं हे पोरग नाही, त्याच्या पाठीमागे काहीतरी चांगला गुण आहे. आणि त्या काळात भुईराजांनी मल्हारराव होळकर यांना युद्धकलेचे प्रशिक्षण दिले. जॉन मॅक्सवेलचं फार सुंदर वाक्य आहे, A leader is one who know the way, go the way and show the way. मार्गदर्शक नावातच दर्शक. मार्गदर्शक तो जो त्या मार्गावरती चालतो, मार्गदर्शक तो जो तो मार्ग चालतो, मार्गदर्शक तो जो तो मार्ग इतरांनाही दाखवतो. जसं भुईराजांनी मल्हाररावांना मार्ग दाखवला. मल्हाररावांची शमशेर तळपू लागली आणि त्यांनी पेशव्यांच्या लढाईमध्ये भाग घेतला. थोरले बाजीराव पेशवे यांनी एक मोहीम काढली आणि त्या मोहिमेमध्ये मल्हारराव होळकर यांना सामील करून घेतले. आता मराठा साम्राज्य दिल्लीकडे जायला निघालं. दिल्ली काबीज करायची आणि या साम्राज्याचं नेतृत्व मल्हारराव होळकर करू लागले. ते दिल्लीत गेले. दिल्लीमध्ये भगवा फडकवला आणि त्या भगव्यामध्ये सगळ्यात जास्त लढाईमध्ये कोणी मोलाचा वाटा केला असेल तर ते म्हणजे मल्हारराव होळकर. पेशवे खुश झाले आणि पेशव्यांनी मल्हारराव होळकर यांना सुभेदार पद दिले. माळवा, इंदोर आणि माहेश्वरी हे 3 भाग त्यांना दिले. मल्हारराव होळकर हे इंदोरचे राजे. एके दिवशी ते पुण्याला जायला निघाले. पुण्याला जाताना पुण्याच्या अलीकडील अहिल्यानगर म्हणजेच त्या काळातील अहमदनगर या अहमदनगर मधील चौंडी या नावाच्या गावामध्ये मल्हारराव होळकर यांचा मुक्काम पडला. सायंकाळी मल्हारराव होळकर यांची चौंडी नावाच्या गावामध्ये होडी थांबली आणि त्यांनी छावण्या उभ्या केल्या. बघा, आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतं. त्यासाठी रात्री अपरात्री मुक्काम, लढाई, अनोळखी गावामध्ये मुक्काम, संघर्ष शिकावा तर इतिहासातूनच. एके ठिकाणी एक कवी फार सुंदर म्हणतात, The success is not what you earn for yourself, success is what you leave behind. यश ते नाही जे तुम्ही स्वतःसाठी मिळवता, यश ते जे तुम्ही इतरांसाठी मागे सोडून जाता. तर त्यांनी छावण्या उभ्या केल्या. तर त्यांच्या असं लक्षात आलं की 7-7:30 वाजले असताना एक 7 वर्षाची मुलगी अगदी चुनचुनीत तिच्याकडे ते इतकं होतं की आजूबाजूची गावं व्यापून जाईल. ती महादेवाच्या मंदिरात आली. महादेवाच्या मंदिरातलं तिनं एक दीप प्रज्वलित केलं. हे सगळं मल्हारराव होळकर आपल्या डोळ्यांनी बघत होते. तिने एक दीप प्रज्वलित केलं. ती घरी आली. घरी आल्यानंतर त्या माऊलीनं गोरगरिबांना अन्नदान करायला चालू केलं आणि तिच्यातला हा परोपकाराचा भाव मल्हारराव होळकरांनी ओळखला. आणि मल्हारराव होळकरांनी विचारलं, ही मुलगी कोणाची? त्यावेळी सांगितलं, राजे, ही मुलगी चौंडीचे पाटील माडकोजी शिंदे यांची आहे. मग मल्हारराव होळकर म्हणाले, असं? मग उद्याच भेट देऊ पाटलांची. त्यांनी पाटलांची भेट घेतली. पाटलांना सांगितलं, शिंदे साहेब, तुमची मुलगी बघितली आणि असं वाटलं की प्रत्येकाच्या घरात अशी एक तरी कन्या असावी. आणि माडकोजी शिंदे म्हणाले, असं? मग मल्हारराव होळकर म्हणतात, तिचं नाव काय? माडकोजी शिंदे म्हणाले, माझ्या या लेकीचं नाव अहिल्या. तेव्हाच मल्हारराव होळकर म्हणतात, मग माडकोजी, तुमची ही अहिल्या आम्हा होळकरांना सून म्हणून द्याल का? माडकोजी शिंदे म्हणतात, का नाही देणार? आणि त्याच वेळी आपली मुलगी 8 वर्षाची असताना माडकोजी शिंदे यांनी मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांना 8 वर्षाची असताना लग्न. पण आई वडिलांचे संस्कार इतके मोठे होते की ज्या काळात चूल आणि मूल ही परंपरा असतानाही अहिल्यादेवींनी शिक्षण घेऊन विविध कला निपुण केल्या. आणि त्यांनी होळकरांचं राज्य बघितलं. त्या घरीवरून गेल्या तेव्हा सासरे म्हणून मल्हारराव होळकर समोर आले.
ते म्हणतात, अहिल्या, हे राज्य आता तुम्हाला बघायचंय. आणि 8 वर्षाच्या असताना अहिल्यादेवी होळकर राज्य चालवतात. एक स्त्री केवळ चूल आणि मूल सांभाळण्यासाठी नसते, तर ती राज्यकारभारही समर्थपणे चालवू शकते. सासरे मल्हारराव होळकर व पती खंडेराव होळकर हे लढाईला जायचे. त्यावेळी अखंड इंदोर साम्राज्य अहिल्यादेवी होळकर सांभाळायचे. सासरे मल्हारराव होळकर व पती खंडेराव होळकर लढाईला गेले. त्यावेळी पेशव्यांनी विचारलं, का हो मल्हारराव, तुम्हीही आमच्या सैन्यासोबत लढायला असतात, तुमचे पुत्र खंडेराव होळकरही आमच्या सोबत असतात, मग पाठीमागं तुमचं राज्य सांभाळायला कोण असतं? त्यावेळी मल्हारराव होळकरांनी फार सुंदर उत्तर दिलं, पेशवे, तुमच्या बायका फक्त घर सांभाळतात, पण माझी सूनबाई अख्खं साम्राज्य सांभाळते. आणि तिच्या जीवावर आम्ही अखंड लढाई करतो. हे एका सासऱ्यानं एका सुनेचं केलेलं कौतुक होतं. हे एका राजानं एका पराक्रमी स्त्रीचं केलेलं कौतुक होतं. ज्या स्त्रीमध्ये शिकण्याची आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची धमक असते, ती स्त्री केवळ घर नाही तर संपूर्ण समाज घडवू शकते. जाता जाता इथं बसलेल्या भावी पोलीस बंधू आणि भगिनींना एकच सांगते की धाव अशी घ्या की नियती सुद्धा थक्क झाली पाहिजे